नाही काय. घे. थँक्यू. भूक लागली असेल ना? हे तुझंच घर आहे असं समज. बी कम्फर्टेबल. शीतल, तुझ्या बाबतीत काय काय घडलंय ते सगळं माहिती आहे मला. हे बघ, माझ्यासाठी तू आणि मनस्विनी सारख्याच आहात. तुम्हाला न्याय मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे. मीराताई, आपण काही करून मनस्विनीला त्या असायलांच्या बाहेर काढायला हवं. आमचाही तोच प्रयत्न चाललाय. आमचा म्हणजे? आता आपल्या बरोबर आकाशची आई आहे, वसुमती राऊत सुद्धा आहेत. आपल्या सगळ्यांना मिळून मनस्विनीला तिकडनं बाहेर काढायचंय. हॅलो, वसुमतीताई आहेत का? हो, मी आशा केतकर बोलते, मनूची सासू. बोला. मीरा शीतलला घेऊन असायलम मध्ये जाणार आहे. शीतल, जिनं मनूच्या बाजूनी कोर्टात साक्ष दिली. बरं बरं, ती आता आपल्या बरोबर आहे. मीरानी तुम्हाला हे कळवायला सांगितलं होतं आणि मीरा म्हणाली बाकी सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच घडेल. वसुमतीताई, तुमची सगळी तयारी झाली? नाही, कारण याच्यात महत्वाची भूमिका तुम्हीच बजावणार आहात. हो, मी पूर्ण तयार आहे. मेट्रन. येस डॉक्टर. त्या मनस्विनी केतकरकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. डॉक्टर रायसोनी. मीच. येस. तुम्ही तर. मी ॲडव्होकेट मीरा पटवर्धन. पण व्हिजिटिंग अवर्स आत्ता नाही आहेत, तुम्ही दुपारनंतर या. नाही डॉक्टर, ॲक्च्युली मी एका वेगळ्याच कामासाठी तुम्हाला भेटायला आली आहे. काय आहे की माझी एक बहीण आहे, तिला मला तुम्हाला भेटवायचं होतं. ठीक आहे. कुठे आहे ती? ती आली आहे माझ्याबरोबर, तिला बोलवते. शीतल, बाळा आत ये. सापडला? कुठे आहे माझा प्राणनाथ, माझा प्राण प्रिया, माझा प्राण सखा? तुम्ही बघितलं त्याला? ओ, तुम्ही बघितलं? माझा राम मला सापडतच नाहीये. माय लव्ह, माय लव्ह, माय. हॅलो, मंत्री साहेब, वसुमती राऊत बोलते. नमस्कार. मी ठीक. थोडीशी व्यस्त होते, नाही दुसऱ्याच कामात. हो साहेब, सगळं छान चाललंय तुमच्या कृपेनं. साहेब, एक छोटंसं काम होतं. उद्या अॅनिव्हर्सरी आहे माझी. सरकारी असायलम मध्ये मला बायकांना गिफ्ट्स आणि मिठाई वाटायची होती. म्हटलं सरकारी काम आहे, सरकारी माणसाचीच मदत घ्यावी. परमिशन हवी होती साहेब. हो हो, उद्या. थँक्यू साहेब, थँक्यू. हो हो, भेटीन ना. हो. हे बघा नर्स, डॉक्टरांनी सांगितलंय उद्या आपल्या इथे कोणीतरी वसुमती राऊत म्हणून मॅडम येणार आहेत. तर त्या आपल्या पेशंट्सना मिठाई वाटणार आहेत. तर त्यांचं योग्य ते आदरातिथ्य झालं पाहिजे. त्यांच्या व्यवस्थेकडे लक्ष ठेवा. त्या काय कोणी मोठ्या मंत्री आहेत का? नाही, पण मंत्री साहेबांचाच वशिला त्यांनी लावलाय, तेव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं. त्यांच्या सत्कारासाठी पुष्पगुच्छ वगैरे आणून ठेवा. बर. आणि ती नवीन पेशंट आहे ना, तिच्याकडे नीट लक्ष ठेवा. कुठे असेल म्हणून?